सर नमस्कार. महिलांसाठी आनंदाची बातमी. 12वी पास असाल तर तुमच्यासाठी आनंदाची महत्त्वाची खुशखबर आहे. फक्त 12वी पास महिलांसाठी बातमी आहे. कुठलं पद आहे तर अंगणवाडी मदतनीस नावाचं पदभरती सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका सुद्धा पद. 12वी पास महिला असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. बघूया सविस्तर कोणत्या जिल्ह्यासाठी जागा आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. सर्व महिलांनी हा महिलांसाठी व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या सर्व ग्रुपवरती. बघा, 12वी पास महिलांसाठी सुवर्ण संधी दिलेली आहे. अंगणवाडी मदतनीस नावाचं पद आहे. या पदासाठी महिला व बालविकास महाराष्ट्र शासन घरबसल्या नोकरी मिळण्यासाठी सुवर्ण संधी. संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. बघूया ही नोकरी तुमच्यासाठी का खास आहे. तर बघा, या नोकरीचा जर विचार केला असेल तर फीस नाहीये. 1 रुपयाही यासाठी फॉर्मसाठी तुम्हाला फीस नाहीये. अर्ज करण्यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही. दुसरं, कोणतीही परीक्षा नाहीये. थेट तुमचे जे काही गुण आहेत 12वीच्या गुणावर तुमची निवड केली जाणार आहे. त्याच्यासोबत ज्या महिलांची डिग्री झाली आहे अशा महिलांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी ती समोर सांगणार आहे. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर या पदासाठी कुठलाही इंटरव्ह्यू नाहीये. केवळ कागदपत्राच्या आधारे पारदर्शक प्रक्रियेने तुमची निवड केली जाणार आहे. स्थानिक काम आहे. तुम्ही जिथे राहता तेथेच नोकरीची संधी आहे. बघा, निवड प्रक्रिया परीक्षा नाही, थेट तुमची गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाणार आहे. यामध्ये जर पाहिलं असेल तर 12वीची गुणपत्रिका दिली तुम्हाला, ती असणं गरजेचं आहे. फॉर्म सोबत तुम्हाला जोडावी लागणार आहे 12वीची गुणपत्रिका. त्यानंतर तुमची मेरिट नुसार प्रणाली असणार आहे आणि मग थेट तुमची नियुक्ती त्या पदावर केली जाणार आहे. महत्वाची सूचना बघा, अर्जासोबत 12वीचा निकाल जोडणं म्हणजे तुमचं गुणपत्रक जोडणं अत्यंत बंधनकारक आहे. निकाल न जोडल्यास अर्ज थेट अपात्र त्या ठिकाणी केला जाणार आहे. आता बघूया कोणत्या जिल्ह्याच्या ह्या जागा आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहिलं असेल तिकडे तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे. बघा, या साईडला काय दिलंय, महाराष्ट्राचा नकाशा. या नकाशामध्ये हे केंद्र दाखवलेलं आहे. कुठं आहे तर हे अहिल्यानगर. भरती कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू आहे सध्याच्याला, तर पहिली भरती सुरू आहे अहिल्यानगर शहर. अहिल्यानगर शहराच्या अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग नंतर हळूहळू नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, पुणे जिल्हा, अमरावती जिल्हा आणि इतर सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तुम्ही ज्या शहरांसाठी अर्ज केला आहे लक्षात ठेवा, तिथं राहत असेल तरच त्या ठिकाणी तिथली जाहिरात त्या ठिकाणी अधिकृतपणे फॉर्म भरायचा आहे. याची अट आहे, तिथं तुम्ही राहणं गरजेचं आहे. बघूया, आता हे पाहण्या अगोदर त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची दुसरी माहिती देणं गरजेचं. ही 12वीवरती अंगणवाडी जी काय सेविका, अंगणवाडी मदतनीस त्यासाठी आहे. फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु आता अंगणवाडी प्रवेशिका नावाचं, अंगणवाडी मुख्य सेविका नावाचं जे पद आहे, या पदासाठी पगार आहे सुरुवातीला एक 35,000 रुपये. कुठला 35,000 ते किती आहे 1,12,200 एवढं तुमचं वेतन सुरुवातीला आहे. पदाचं नाव काय आहे तर अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका, त्याला तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर म्हणतात, ते पद आहे. तर याची जाहिरात पुढच्या महिन्यात आपली सध्या बॅच सुरू झालेली आहे. बॅचची फीस 990 रुपये आहे. तुम्हाला जर अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी आताच बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर तुम्हाला दिलेला आहे. लक्षात ठेवा, 9552629563 म्हणजे 9552629563 या नंबरवर व्हॉट्सअप नंबर आहे. हाय करा, अंगणवाडी प्रवेशिका असं टाईप करा आणि बॅच जॉईन करून घ्या. 990 रुपये फीस आहे. ओके, हा. आता ही जी पदभरती असणार आहे तुमची, आता जी सांगतोय ही अंगणवाडी प्रवेशिका आहे. याची जाहिरात अजून आली नाहीये, पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही. आत्ताच बॅच जॉईन करून घ्या. आणि आता ही जी माहिती तुम्हाला सांगतोय अंगणवाडी मदतनीस या पदासाठी, तर अहिल्यानगर या जिल्ह्यात ती जाहिरात सुरू आहे. फॉर्म भरणं सुरू आहे. लवकरच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातही येणार आहे. आता तुम्हाला अंगणवाडी मदतनीस म्हणून फॉर्म भरायचा आहे तर तुमची अर्ज करू शकतात का,
त्यासाठी लक्षात ठेवा किमान शिक्षण तुमचं 12वी आहे. 12वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही पदवीधर डीएड असेल बीएड असेल MSc केली असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता, पण 12वी पास असणं अनिवार्य. म्हणजे फक्त हे जे अंगणवाडी मदतनीस नावाचं पद आहे हे 12वी पास आहे. तुमची पदवी किंवा डिग्री झाली असेल तर अंगणवाडी त्या ठिकाणी प्रवेशिका नावाची पदभरती पुढच्या महिन्यात येणार आहे. त्यासाठी आपली बॅच जॉईन करून घ्या आजच. चला आता अंगणवाडी मदतनीससाठी वयाची अट आहे 18 वर्ष, कमीत कमी जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत महिला फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. विधवा महिला असेल तर त्यांना विशेष सवलत आहे. 40 वर्षापर्यंत त्या फॉर्म भरू शकतात. वयाची अट 18 ते 35 वर्षापर्यंत आहे आणि विधवा महिलांना 40 वर्षापर्यंत. आता ही अट महत्वाची आहे. 2 अत्यंत महत्वाच्या अटी आहेत. कोणकोणत्या? एक, स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. काय असावं? स्थानिक रहिवासी. तुम्ही ज्या अंगणवाडीसाठी किंवा ज्या शहराच्या अंगणवाडीसाठी अंगणवाडी मदतनीस म्हणून फॉर्म अर्ज करत आहात, तुम्ही तिथले स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे. दुसऱ्या गावातील शहरातील महिलांना अर्ज करता येत नाही. म्हणजे अहिल्यानगर शहराची सध्या अंगणवाडी मदतनीसाची भरती चालू आहे, तिथल्याच महिला फॉर्म भरू शकतात. बाकी तुमच्या जिल्ह्याच्या आल्यानंतर मग तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता. भाषेचे ज्ञान, मराठी भाषा येणं हे अनिवार्य आहे. जर अंगणवाडी क्षेत्रामध्ये 50% जास्त लोक हिंदी बोलणारे असतील तर उमेदवाराला हिंदी भाषा येणं ही आवश्यक आहे. लहान कुटुंब नियम आणि प्राधान्य दिलेलं आहे. बघा इकडे तुम्हाला एक महिला दाखवली, 2 मुलं दाखवले, एक मुलगा एक मुलगी दाखवली त्या महिलांना. इकडे एक महिला दाखवली, इकडे 3 मुलं दाखवलेले आहे. मुलं मुलगी जे असेल 3 मुलं. उमेदवार जास्तीत जास्त 2 मुले. याला लहान कुटुंबाचा नियम म्हणतात. 2 किंवा त्यापेक्षा कमी असलेले अपत्य असल्यास निवडीसाठी प्रथम प्राधान्य आहे. महिला असतील त्याला 2च मुलं असतील, मुलगा असेल मुलगी असेल, दोन्ही मुली असतील 2 मुलं असतील, काही प्रॉब्लेम नाही. तर 2 अपत्य पाहिजे. 3 अपत्य असतील, 2 पेक्षा जास्त मुले असल्यास मेरिट जास्त असूनही कमी मुले असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. म्हणजे तुमची 12वी पास आहे, तुम्हाला 99% आहेत. दुसरी महिला आहे 12वी पास आहे, 60%, 70%, त्या महिलांची निवड केली जाईल. तुम्हाला जर जास्त 2 पेक्षा जास्त अपत्य त्या ठिकाणी असतील तर निवड केली जाणार. आता बघा निकष आहे. सामान्य उमेदवार आहे, वय 18 ते 35 वर्षापर्यंत, शिक्षण 12वी पास पाहिजे. ठीक आहे. विधवा महिला असेल तर त्याला सूट दिलेली आहे. 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. दोघांनाही 12वी पास दिलेला आहे. अतिरिक्त कागदपत्रे सामान्य उमेदवार लागू नाहीये. विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू दाखला किंवा अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यानंतर प्राधान्य केवळ गुणावर आधारित प्रक्रिया असणारे कुठली एक्झाम तुमची नाहीये. समान गुण असल्यास विशेष प्राधान्य. समजा 2 महिला आहेत, दोन्ही 12वी पास आहे. एक महिला सामान्य महिला आहे, लग्न झालेलं आहे, दुसरी महिला विधवा आहे. दोघीला सारखेच मार्क असतील तर त्यावेळेस या महिलांचं विधवा महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि अंगणवाडी मदतनीसा म्हणून या महिलांची निवड केली जाते. आता अर्ज करण्याची प्रक्रिया एकूण 4 टप्पे आहेत. ऑफलाईन प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. पहिलं तुम्हाला जाहिरात फॉर्म डाउनलोड करायचा आहे. अधिकृत वेबसाईटला जाऊन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. अचूक माहिती भरा. स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण फॉर्म न चुकता भरायचा आहे तुम्हाला. किंवा ज्यांना भरताय त्यांच्याकडून भरून घ्यायचा आहे. फोटो आणि कागदपत्र जोडायचे. रंगीत फोटो चिटकवायचा आहे. सर्व आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स तुम्हाला जोडायच्या आहे. फॉर्म जमा करायचा आहे. दिलेल्या अंतिम तारखेच्या आत स्थानिक कार्यालयात तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन फॉर्म जमा करायचा आहे. अर्ज कसा करावा किंवा कसा भरावा नमुना दर्शवलेला आहे. इथं नाव दिलंय तुम्हाला विवाहापूर्वीचं आणि विवाहानंतरचं नाव स्पष्ट त्या ठिकाणी लिहायचं. हा तुमचा फॉर्म आहे. इथं स्वतःचं नाव रंगीत फोटो चिटकवायचा इथं जे दिलाय तिथं. ओके. त्यानंतर बघा मुलांची माहिती. ह्यात असलेल्या मुलांची अचूक माहिती तुम्हाला या रकान्यामध्ये नोंदवायची. शैक्षणिक माहिती तुम्हाला या रकान्यामध्ये नोंदवायची. 12वीचं गुण, टक्केवारी, पास झालेलं वर्ष, उच्च शिक्षण असल्यास तेही नोंदवायचे. 12वी झाली असेल त्याच्यापेक्षा तुमची पदवी झाली असेल, डिग्री झाली असेल, ठीक आहे, पदव्युत्तर पदवी झाली असेल, ती सगळी माहिती लिहायची. आणि खाली तुम्हाला स्वाक्षरी इकडे करायची. असा फॉर्म आहे. स्वतःची सही करा आणि गावचं नाव दिनांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. या प्रकारे तुमचा फॉर्म भरायचा आहे. आवश्यक कागदपत्र सर्वांसाठी अनिवार्य आहे. कागदपत्र कोणते महत्वाचे आहेत ते तुम्हाला इकडे दिलं ही फोल्डर. तर बघा 12वीचे गुणपत्रक, त्यावर तुमचं मेरिट ठरलेलं आहे, त्याच्यानुसार तुमची त्या ठिकाणी यादी लागणार आहे. रहिवासी पुरावा, रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा विजेचं बिल रहिवासी पुरावा म्हणून चालतं. वयाचा पुरावा 12वीचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हा तुमचा वयाचा पुरावा असतो. ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला ते पण चालतं.
ते पण नसेल तुमच्याकडे, ज्याला आपण टीसी म्हणतो, तुमचा जन्म दाखला कुठलंही एक चालतं. लहान कुटुंब प्रमाणपत्र, 2 किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असतील तरच त्या ठिकाणी हे तुमची निवड केली जाणार आहे. हे महत्त्वाचे तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. आता अतिरिक्त कागदपत्रे लागू असल्यास फोल्डर. आता अतिरिक्त म्हणजे विवाहित महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाण म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट किंवा नाव बदल असेल तर पुरावा. अविवाहित महिलांसाठी विवाह न केल्याचं प्रमाणपत्र. विशेष प्रवर्गासाठी जातीचा दाखला. विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला, अनाथ प्रमाणपत्र. अनुभवी उमेदवार असेल तर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून किमान 2 वर्ष काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र. जर त्या ठिकाणी गरज नाहीये, कोणी महिलांनी केलं असेल तर त्यांच्यासाठी. उच्च शिक्षणासाठी ग्रॅज्युएशन, MSc इत्यादी प्रमाणपत्र जर असेल तुमचं तर आजच तयारी सुरू करा. लक्षात ठेवा, तुम्ही 12वी पास आणि 18 ते 35 वया गटात आहात का? तपासा. सर्व आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स काढा. स्थानिक कार्यालयातून किंवा वेबसाईटवरून फॉर्म मिळवा. फॉर्म अचूक भरून वेळेत त्या ठिकाणी जमा करा. ही माहिती तुमच्या परिसरातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत नक्की पोहोचवा. एक छोटी मदत एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्षात ठेवा, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणार असाल तर त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यासोबत अत्यंत महत्त्वाची बातमी अशी, तुम्हाला जर अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या पदभरतीची जाहिरात पुढच्या महिन्यात येणार आहे. आता आपली बॅच सुरू आहे. बॅचची फीस तुमची 990 रुपये ठेवलेली आहे. किती आहे? 990 रुपये. बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा 100 प्रश्न 200 गुणासाठी आहे. त्या 100 प्रश्नापैकी ज्याला जास्त प्रश्नाचे उत्तर आले त्यांची फायनल निवड केली जाते. मागच्या वेळेस अनेक आपल्या महिला ज्यांनी स्टुडंट ज्यांनी क्लास जॉईन केला होता त्या या माध्यमातून अंगणवाडी सुपरवायझर म्हणून लागलेल्या आहेत आणि सुरुवातीला 35,000 रुपये सुरुवातीची पेमेंट आहे अंगणवाडी प्रवेशिकाला. पदाचं नाव आहे अंगणवाडी प्रवेशिका. आहे अंगणवाडी प्रवेशिका किंवा त्याला काही जण मुख्य सेविका म्हणतात. काय म्हणतात? अंगणवाडी मुख्य सेविका. काही जण सुपरवायझर म्हणतात, अंगणवाडी सुपरवायझर. हे एकच पद आहे. अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर हे एकच पद आहे. फक्त नाव वेगवेगळे आहे शहरासाठी, ग्रामीण भागासाठी. याची फीस 990 आहे. तुम्हाला जर त्याची बॅच जॉईन करायची असेल तर लवकर जॉईन करा, नंतर तुमची फीस वाढणार आहे. हा नंबर लक्षात ठेवा, 9552629563 या नंबरला संपर्क करा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. कुठली अकॅडमी? आपली श्री अकॅडमी. या अकॅडमीची तुम्हाला लिंक पाठवली जाईल, तिथून ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे. काय आहे? पेड कोर्सेस. या पेड कोर्सेसवर क्लिक करा. वेगवेगळे आपले कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसमध्ये तुमचा अंगणवाडी प्रवेशिका कोर्स बघा, तिथून फीस भरा किंवा डायरेक्ट आपला फोन पे गुगल पे नंबर आहे त्या नंबरला जर तुमचं डिग्री कंप्लीट असेल अशाच महिलांसाठी हाय. 12वीवर ही जाहिरात नाही. ज्यांची डिग्री झाली म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे, BA झाले असेल, BCom झाले असेल, BSc झाले असेल, इंजिनिअरिंगची डिग्री झाली असेल, मेडिकलची डिग्री झाली असेल, इतर टेक्निकलची डिग्री झाली असेल तरीही तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. फक्त डिग्री होणं गरजेचं आहे तरच. आणि त्याच महिलांसाठी हे पद आहे अंगणवाडी प्रवेशिकेची. फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही, जाहिरात आलेली नाहीये, जाहिरात येणार आहे. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये, म्हणून महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आताच बॅच जॉईन करा. ठीक आहे, थांबतो. सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ शेअर करून द्या. ओके.